नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास. या पितापुत्रांच्या संवादाला अंत नाही आणि त्यातून विशेष काही निष्पन्न होणार नाही हे जाणून व्यासांनी अखेरीस संभाषणात हस्तक्षेप केला आणि म्हणाले, राजा धृतराष्ट्रा, मी काय म्हणतो ते मनपूर्वक श्रवण कर, त्यावर विचार कर, माझं म्हणणं समजून घे. ज्या अर्थी संजय तुझा दूत आहे त्या अर्थी तू कृष्णाला प्रिय आहेस. हा संजय तुला कल्याणाच्या मार्गावर घेऊन जाईल. कृष्णच तुझी या सगळ्या गोष्टींमधून सुटका करेल. कामक्रोधाच्या पाशात बद्ध असलेले स्वतःजवळ कितीही धन असलं तरी समाधानी नसतात. सतत परक्याचं धन दारा कशी मिळेल ह्या विवंचनेत असतात. इच्छेनं प्रेरित होऊन मूढ होतात. त्याच गोष्टींच्या मागे लागून धनाचाही नाश करतात. तसं तुझ्या पुत्राचं झालंय. अविवेकी पुरुषांचं तसंच असतं. ज्याप्रमाणे परमार्थाच्या मार्गावर जाणारे लोक अंध नेत्याच्या मागे आंधळेपणाने जाऊन स्वकर्मानं पुन्हा पुन्हा यमपाशात सापडतात, त्याप्रमाणे विवेकहीन व्यक्तींचं होत असतं. ज्या मार्गानं विवेकी पुरुष जातात तो एकमेव ज्ञानमार्ग असतो, परब्रह्माची प्राप्ती करून देणारा. महात्मा पुरुष त्याच मार्गाने जाऊन तरून जातात. तसंच तू देखील संजयाचं अनुसरण कर. कमीत कमी तुझं स्वतःचं तरी कल्याण होईल. आपल्या जन्मदात्याचा एवढा कळकळीचा उपदेश ऐकून धृतराष्ट्र संजयाला म्हणाला, पुत्रा संजया, मला सर्वथा निर्भय असलेला मार्ग कथन कर, ज्यामुळे मी कृष्णापर्यंत पोहोचून मला मोक्षप्राप्ती होईल. संजयानं महर्षी व्यासांची अनुमती घेऊन मोक्ष, मुक्ती आणि ब्रह्मज्ञानासंबंधी धृतराष्ट्राला काही गुह्य गोष्टी कथन करण्यास आरंभ केला. तो म्हणाला, राजा, इंद्रिय निग्रहा वाचून केलेलं कोणतंही कार्य कशाच्याही उपयोगाचं नसतं. यज्ञ यागादी उपाय परमेश्वराकडे नेत नाहीत. अनावर झालेल्या इंद्रियांच्या इष्ट विषयांचा त्याग सावधपणे करावा लागतो. मग ते राज्य असो, द्रव्यदारा असो, पुत्रपौत्र असो किंवा एखादा विचारसुद्धा असो, तो अत्यंत सावधपणे स्वीकारावा आणि त्यागावा लागतो. हे सावधपण आणि सत्य ज्ञानाची साधनं आहेत. तेव्हा हे राजा, तू आलस्याचा त्याग करून सावध हो. इंद्रिय दमनाच्या संदर्भात तत्पर हो. तुझी बुद्धी तत्वापासून ढळू देऊ नकोस. मनाला अंतर्बाह्य आवरून ठेव. मनासह सर्व इंद्रियांचा स्थिर निग्रह यालाच विप्र म्हणतात. चित्त निरोधरूपी बोधालाच आत्मतत्व बोध म्हणतात. स्वतः नियंत्रित हो. आपल्या परिवाराला नियंत्रित कर. स्वतःची केवळ बाह्यकरणच नव्हे तर अंतःकरणही नियंत्रणात ठेव. पुत्रालाही संयमाचा पाठ दे. किती वेळ संजय परोपरीनं धृतराष्ट्राला समजावून सांगत होता. आता आपली इथे विशेष आवश्यकता नाही हे जाणून व्यासांनी विदुरांसह तिथून प्रस्थान केलं. संजयाच्या प्रयत्नांना यश येऊ दे हेच त्या दोघांच्याही मनात असेल, नाही का? अर्धरात्रीचा समय होता. चंद्र मध्यावर यायला काही घटकांचा अवकाश होता. चंद्रबिंब दर्शवत होतं त्याप्रमाणे ती कृष्ण पक्षातली चतुर्थी अथवा पंचमी तिथी असावी. चराचर सृष्टी स्वप्नलोकात विचरत होती. निशब्द निशा गूढतेचा शेला पांघरून वातावरण अधिकच रहस्यमय करीत होती. शांतता, स्तब्धता आणि स्थिरता जणू स्वरूप झाल्या होत्या. त्या शांततेचं भय वाटावं असं ते वातावरण होतं. गंगाद्वारी नदीपात्रापासून विलग पण पात्राच्याच कक्षेत एक ऋषी शिलाखंडावर ध्यानस्थ बसले होते. सूर्यास्तापासून पूर्वीचे तिथे आलेले आजूबाजूच्या जीवनाशी जणू त्यांचा संबंध नव्हता. ते शांत बसले होते. तसं वातावरणही हळूहळू शांत होऊ लागलं. संध्या छाया पसरल्या. सूर्याची किरणं परतू लागली. मावळतीचा रक्तवर्ण नभात विखुरला. सगळं विश्व स्वस्थानी परतू लागलं विलक्षण शांततेत. गंगेचं विस्तीर्ण पात्रसुद्धा जरासुद्धा ध्वनी उत्पन्न होऊ न देता अलगद पुढे सरकत होतं. जणू काही ते जल नसून एखादं तलम पारदर्शी वस्त्र आहे, लांबवर असं पसरलंय की ज्याला अंतच नाही. नदीचे दोन्ही तीर दृष्टीला पडण्याची संभावनाच नाही. कुठे जल समाप्त होतं, कुठे वृक्षराजी आरंभ होते. केव्हा तिचं घनदाट अरण्यात रूपांतर होतं, तर कधी अरण्य डोंगर माथाचा पायथा धरून तर थेट हिमालयाची चढण आरंभ होते. ह्याचा अंदाज दिवसाच्या प्रकाशात लागत नाही. आता तर भर मध्यरात्र होती.
गंगेच्या एका तीरावर बसून दुसरा दृष्टीपथात आणणं म्हणजे केवळ मोठमोठ्या वृक्षांच्या काळोखात मिसळलेल्या भयावह आकृतींचं निरीक्षण करणं होतं. दूरवर दिसणाऱ्या त्या आकृती अचानक पुढे येऊन झडप घालून आपल्याला गिळंकृत तर करणार नाही असं वाटल्या वाचून राहत नव्हतं. अशा त्या वातावरणात ती एकमेव मानवी आकृती त्या दृश्याचाच भाग असल्यासारखी अत्यंत शांतपणे गंगेच्या तीरावर बसून होती. दिवस मावळल्यापासून सायंकाळी गंगेहून आपापल्या आश्रमात परतताना अनेक तपस्व्यांनी त्या ऋषींना आदरानं प्रणाम केला होता. त्यांच्या समक्ष माथा झुकवला. काहींनी चरणधुली घेतली, पण त्याचा त्यांना संसर्गही नव्हता. हे सगळं त्यांना जाणवलंही नसावं इतके ते आत्मलीन होते. रात्र वाढत गेली. नदी पात्रावरची वर्दळ कमी होत गेली. अखेरीस क्वचित दिसणारा मनुष्यही पात्रापासून दूर स्वगृही परतला. नदी पात्र निर्मनुष्य झालं. नदीच्या तीरावर एकमेव मनुष्याकृती शेष होती, ती त्या ऋषींची, व्यास महर्षींची. किती काळ असा स्वतःला निर्विचार निर्विकल्प अवस्थेत बद्ध करून ठेवणार आहेस द्वैपायना? काळानं केलेला प्रश्न व्यासांप्रमाणेच माझ्याही मनात उमटला. कुठं होतं माझं मन? तिथल्या निःशब्दपणे वाहणाऱ्या वाऱ्यात, सळसळणाऱ्या वृक्षपर्णात, झुळझुळणाऱ्या जलात, की गगनात एक एक करत उगवायला आरंभ झालेल्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यात? ये हे त्रिकालज्ञ ये, तुझीच प्रतीक्षा होती. कशास्तव माझी प्रतीक्षा? काळानं विचारलं. तेही तू जाणतोस, सर्वज्ञ आहेस. होय, पण प्रतीक्षा तर करत होतास. कारणही कथन कर. जाणत असलो तरी तू केलेलं कथन योग्य ठरेल. एक पृच्छा करायची होती. अवश्य. हे सगळं जे घडतंय म्हणजे दुर्योधनाची राज्य तृष्णा बळावत चालली, मार्ग अधोगतीला जाणार आहे हे उमजत असून धृतराष्ट्र त्याला परावृत्त करण्याचे यशस्वी प्रयास करत नाही. पांडुपुत्रांचे क्लेश बघवत नाही. या संदर्भात आपण काही करू शकत नाही. ही माझी तगमग थांबत नाही. काय करावं? हे तर घडणारच आहे. तूच भाकीत केलं होतंस. असं घडू नये एवढ्यासाठी तर केलं होतं ना भाकीत. त्या कथनानं सावध होऊन युधिष्ठिरानं या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवावं, ज्यानं सर्वनाशाची संभावना आली. द्यूत सर्वनाशाचा आरंभ आहे हे कळू नये त्याला? द्वैपायना, आता त्याचा काही उपयोग नाही. घडायचं घडून गेलंय. केवळ शाब्दिक सावधगिरीनं बोध घेत नाही ही पिढी. क्षत्रियांचा संहार अनिवार्य आहे. मी पुनश्च एकवार युधिष्ठिराशी साम करण्याविषयी संवाद करणार होतो, पण समस्या युधिष्ठिर नाही आहे, समस्या दुर्योधन आहे. या समस्येवर काही उपाय नाही. हे तर जाणतोसच, मग का बसलायस असा? काळानं विचारलं. दुसरं काही करता येण्यासारखं नाही म्हणून शांत बसलोय. शांत बसलायस? हं, म्हणजे वातावरणात बसलोय. पश्य, किती निशब्द आहे हे सगळं इथे. ते तर प्रत्येकाला दृश्य आहे, परंतु मला जे अन्य कोणाला दृश्य नाही ते दिसतंय. इथे यत्किंचितही शांती नाही. कोलाहलाशिवाय काहीच नाही त्या स्थानी. काळा, तू हे काय? व्यासांनी बोलायचा प्रयत्न केला. त्यांना मध्येच थोपवत काळ म्हणाला, सत्य कथन करतोय मी. तू म्हणतोस त्या तुझ्या बाह्य वातावरणाशी, नदी, वृक्ष, पर्वताशी माझा संबंध नाही. मी तुझ्या मनात आहे. तेच माझ्यासाठी बाह्य वातावरण आहे, जे अत्यंत अशांत आहे. सत्य कथन. तू उचित जाणलेस. आज माझ्या मना इतकं अशांत दुसरं काहीच नाही. मी म्हणालो होतो युधिष्ठिराला, जो क्षत्रिय वंशाचा विनाश करणार आहे त्याला तू कारणीभूत आहेस. पण आता जाणवतंय खरं कारण तर मीच आहे. माझ्यामुळे वृद्धिंगत झाला हा कुरुवंश आणि निपजले त्या वंशात दुर्योधन आणि दुःशासन. त्यानं तुला क्लेश होत आहेत का? कशाचंही करते पण आपलं नसतं. प्रत्येक कार्य ईश्वरार्पण भावनेनं करावं, हा तर तुझाच उपदेश आहे तुझ्या शिष्यांना. शिवाय हे करते पण घ्यायला तू गेला नव्हतास. तू केली नव्हतीस कुरुवंशाच्या विस्ताराची कामना, किंवा कुरुवंश वृद्धिंगत करता यावा यासाठी तू स्वतःहून स्वतःला प्रस्तुत केलं नव्हतंस. होय, केवळ मातेची आज्ञा म्हणून मी आपदधर्म पूर्ण केला. माझी त्यात कुठलीही आसक्ती नव्हती. पण आजही कुरुवंशात जर माझं कोणी स्मरण केलं नाही तर मी त्यांच्या कल्याणाची कामना करण्याव्यतिरिक्त त्यांच्या कोणत्याही कार्यात स्वतःहून हस्तक्षेप करीत नाही. तसंच तुझ्या मनातही त्यांना हस्तक्षेप करू देऊ नकोस. मन काय एवढं अशांत आहे तुझं? हे त्रिकालज्ञ काळा, माझा उद्वेग कुरुवंशाच्या आसक्तीचा नाही. कुरुवंशात कलह होतो याचे क्लेश होत नाहीत मला, पण माझे पुत्र पौत्र या कलहात अनुचित आचरण करतायत याने मी चिंतित नाही.
विचलित नाही, त्यांच्यात आसक्त तर नाहीच नाही. मग तरीही अशांत का? होय, कारण मला मानवाच्या विनाशाची चिंता आहे. भविष्यात घडणाऱ्या अव्यवस्थेची चिंता आहे. मानवी शरीरापेक्षा अधिक मानवी मनाच्या विनाशाची चिंता आहे. अरे, या देशात जन्माला येणं हे महद भाग्याची गोष्ट आहे. केवढे माझे तात महामुनी मैत्रियांना एकदा म्हणाले होते, गायन्ति देवाः किल कीतकानि धन्यास्तु ते भारतभूमी भागे स्वर्गापवर्गास्पदमार्गभूते भवन्ति भूयः पुरुषाः सुरत्वात्. आपलं कर्मफल परमेश्वराला अर्पण करणाऱ्या, स्वर्गाच्या मार्गावर अग्रेसरशा भारतभूमीच्या पुरुषांनाही देवांचा मत्सर वाटावा, असं ज्याचं वर्णन केलं जातं, अत्यंत भाग्यवान व्यक्ती या भरतखंडातून नामशेष होणार. या विचारानं मी अशांत आहे. महत्प्रयासानं पूर्वसंचितामुळे भरतभूमीत जन्म मिळालेल्या अगणित मानवांना मृत्यूच्या खाईत ढकललं जाणार आहे. आजच्या मानवासारखा मानव एवढ्या मोठ्या संख्येत पुनश्च जन्माला येणं मला ते संभवत नाही. द्वैपायना अरे मानवी वंश विस्तारणारच आहे, त्याच्या क्षयाची किंचितही संभावना नाही. क्रमाक्रमानं वृद्धिंगत होणार आहे. मानवाची संतती नको इतकी, त्याची चिंता का तुला? मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.